नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ह्या वीक मधले जे आपण 3 PYQ बघत आहोत त्याच्यातला आता लास्ट PYQ आपल्याला बघू शकता आलेला आहे आणि डायरेक्टली आपण सायन्स सुरू करायचं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा पण बघू शकता 9 तारखेला होणार आहे. मग त्या अनुषंगाने पण हे बघू शकता PYQ गट ब आणि गट क चा आपण टार्गेट ठेवलेला आहे 60+चा. आता राज्यसेवेमध्ये पण बघू शकता की सामान्य विज्ञान आहे तो असाच कुठेतरी येतो आणि मग म्हणून हे जे पण PYQ कुठेतरी इम्पॉर्टंट पडून जातात. मग आपल्याला ते एकदा आपल्याला सगळं बघून घ्यायचं की काय प्रकारे पेपर आणि हे सगळं येईल आणि एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षा 9 तारखेची झाल्यावर आपल्याला एक अंदाज बांधता येईल की 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीची पूर्व परीक्षा आहे जी गट ब गट कची ती कशी येईल. चला तर सुरू करूया. आता सायन्सचे प्रश्न मी सांगतो शक्यतो इंग्लिशमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा, कारण इंग्लिशमध्ये ओरिजिनल बनतात आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट होतात आणि ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला अर्थ पकडता येत नाही त्याचा. तर अंतर्वर्क आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे करेक्ट विचारलं आहे अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स. मग आपण इंग्लिशमध्ये आपण बघूया एकदा. इफ द इन्सिडेंट रे इज पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे पासेस टू द फोकस. येस, बरोबर आहे. इन्सिडेंट रे आणि पॅरेलल टू द रिफ्लेक्सेस या फोकस जर असेल तर मग लॉज ऑफ रिफ्लेक्शननुसार बघू शकता हे परफेक्ट आहे. If the incident ray is passing through the focus, then the reflected ray is parallel to the principal axis. हे पण वाईस वर्साच आहे आणि मग दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. लक्षात ठेवायचं, इन्सिडेंट रे पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे जे असणार ती फोकसवर असणार आणि इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, देन रिफ्लेक्टेड रे इज पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हेच उलटा करून टाकलेलं आहे म्हणून दोघं पण सेमच आहेत. जर पॉईंट 3 आता राज्यसेवेमध्ये तर बऱ्याच वर्षाचा पॅटर्न राहिलेला आहे आणि मग करंट इलेक्ट्रिसिटी असेल ह्याच्यावर सगळं येतातच प्रश्न. 0.3 एम्पियर विद्युतधारा 418 ओम स्रोत असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा. फाइंड द हीट जनरेटेड. हीट फाइंड करायचे म्हणजे एच फाइंड करायचं. एच कॅलरीज करंट दिलेला आहे, करंट म्हणजे आय दिलेला आहे आणि कॉईल ऑफ रेजिस्टन्स आर दिलेला आहे आणि टाइम पण दिलेला आहे. आणि जर हीट जनरेशनचा आपण जर हे केला एच इज इक्वल टू I²RT असा फॉर्म्युला आहे. आय म्हणजे काय करंट 0.3चा स्क्वेअर मल्टिप्लाय रेजिस्टन्स 418 ओम मल्टिप्लाय टाईम म्हणजे 60 मिनटं आणि जर हे मी जर पहिलेच कॅल्क्युलेट केलेलं तर काहीतरी 2257च्या आसपास येतं. येस, आता लोकांना वाटेल की 2257 पण आन्सर ऑप्शनमध्ये नाही आहे, पण लिहा इन कॅलरीज विचारलं आहे. मग एक कॅलरीज 4.1च्या आसपास आहे. मग ह्याला 4.1नी जर आपण डिवाइड केलं तर 539च्या आसपास येतं. 539.3 म्हणजे जे क्लोजली आन्सर आहे 540. येस, हीट जनरेटेड. आता हा कोर्स सायन्सचा आहे आणि ज्यांनी सायन्स केलेला आहे, सायन्स बॅकग्राऊंडचे असतील त्यांना हा चांगल्यापैकी माहीतच असेल. 11वी 12वी जर सायन्स केलं असेल तर इट इज कोर सायन्स. चला नेक्स्ट. CV रमन, जॉर्ज ओम, हॅन्स ओरेस्टेड आणि मायकल फॅरेडे. CV रमन स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विकिरण म्हणजे अचा 3 सगळ्यातच आहे. चला त्याच्यानंतर ओम जे आहे इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा. यस, जॉर्ज ओम इलेक्ट्रिक करंट बचा 5 इकडं हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मायकल फॅरेडे जे आहेत ते मोटर असतील, विद्युत मोटर. यस, इलेक्ट्रिक मोटर. डीचं 2 इकडे आणि मग ऑयस्टेड विद्युतधारा चुंबकीय निर्मिती. ओके, येस, विद्युतधारेद्वारे चुंबकीय निर्मिती म्हणजे 73चा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक. एकदा वापस बघायचं आहे की 73चं जे आन्सर आहे विद्युतधारा नाही, रेजिस्टन्स आहे ॲक्च्युली. ओमचा रेजिस्टन्स येणार. एक मिनटं. इलेक्ट्रिक करंट एम्पियर जे असतो म्हणजे ओम जे आहे जे रेजिस्टन्स आहे. सॉरी, येस, CV रमन जर स्कॅटरिंग ऑफ जर लाईट पकडला एचा 3 आणि बी जे ओम आहे, ओम जे विद्युतधारण आहे विद्युत परिपथातील रोध म्हणजे रेजिस्टन्स आहे. ओम रेजिस्टन्स आहे बीचं 4 म्हणजे हे 2 ऑप्शन जाणार ॲक्च्युली. आणि मग बाकीचे मग बरोबर आहे की हेनरी ऑस्टेड जे आहेत ते विद्युत चुंबकीय निर्मिती आणि मायकल फॅरेडे डीचा 2. येस, कारण जर सीचा 1 एकाच ऑप्शनमध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 विल बी द आन्सर. येस, परफेक्ट. थोडं चुकी झाली तिकडं, कारण इथं 5 ऑप्शन आहे तिथं 4 असल्यामुळं गोंधळ होतो आणि हेच गोंधळ आपल्याला परीक्षेला टाळायचं आहे. चला, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन्स. यस, CnH2n-2 खतम डायरेक्टली.
ऑर्गॅनिक केमिस्ट्री येत असेल डायरेक्टली फॉर्म्युला आहे. अल्काइन्सचा फॉर्म्युला CnH2n-2. इथं दिले परत मॅच द कॉलम आहे 1 आणि 2. क्रिओलाइट, मॅग्नेटाइट, मॅचेसलाइट आणि स्प्लेराइट. आणि असे भयानक प्रश्न सायन्समध्येच येऊ शकतात. आणि असे जर प्रश्न तुक्का मारण्यापेक्षा थोडा लॉजिकली जायचं आहे आपल्याला. येस, क्रिओलाइट माहीत नाही पण मॅग्नेटाइट आपल्याला माहीत असेल, Fe येतो त्याच्यात. आणि या भूगोलमध्ये पण बऱ्याच वेळा प्रश्न आले तर Fe3O4 ला पण मॅग्नेटाइट बोलतो. बीचा 4 एकच ऑप्शनमध्ये आहे. येस, ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे असे जे प्रश्न दिसताना अवघड दिसतात पण आपल्याला कुठला तरी एक जर माहीत असेल तर डायरेक्टली आन्सर मिळतो. मग आता ह्या PYQ आपल्याला काय करायचं आहे, बाकीचे सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे. मॅचेसलाइटचा काय, CO3 CuOH2. स्पॅराइट ऑप्शन क्रमांक 8 ZnS झिंक सल्फाइडचं आहे. आणि क्रिओलाइट पण आता हे नवीन कुठेतरी ऐकण्यात आला, Na3AlF6. डिस्कवर्ड ऑफ इलेक्ट्रॉन, डायरेक्ट फुलटॉस प्रश्न. इलेक्ट्रॉन कुणी डिस्कवर्ड केला, J.J. थॉम्सन. खतम. प्रथिनेची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते? आणि UAA, UGA, UGC आणि हे सगळे जे ऑप्शन दिलेले आहेत, इट इज UAA, UGA आणि UGC. म्हणजे इथं आपल्याला बघू शकता की A, G आणि G येणार आणि इथं AAC असा जो हे ऑप्शन आहे फक्त अ. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधान योग्य विचारले? योग्य, रॉंग नाही विचारलंय आपल्याला, योग्य विचारलंय की कोणते विधान योग्य आहे. चला, टेनिया सॅल्मोनेला हुक जंत असे म्हटले जाते. टॅनिया सोलियम इज कॉल्ड एज अ हुकवर्म. नाही, हुकवर्म ह्याला नाही बोलत. फॅसेसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने. यकृत फ्लूक बघा, लिव्हर फ्लूकचं कसं त्यांनी लोकांनी हे केलंय म्हणून सांगतो, इंग्लिशमध्ये वाचायचं. फॅसिओला हेपॅटिका इज कॉमनली नोन एज लिव्हर फ्लूक. 100% राईट. एन्क्लोस्टोमा डिओडिनेला इज कॉल्ड एज अ टेपवर्म. टेपवर्म त्याला नाही बोलत. नेरिसिस चिकॅनियसिस इज कॉमनली कॉल्ड एज अ रॅगवर्म. येस, ब आणि ड राईट आहे. येस. नेक्स्ट, ब्रुनर्सच्या ग्रंथी कशामध्ये आढळतात? सबम्युकोसा ऑफ डिओडियनम, सबम्युकोसा ऑफ स्टमक म्हणजे पोटात, म्युकोसा ऑफ ओइसोफॅगस आणि म्युकोसा ऑफ इल्नियम. तर आपल्याला माहीत असेल ब्रुनर्स ग्रँड सबम्युकोसा ऑफ डिओडियनम. PYQ वाचून जायचे, बरेच प्रश्न रिपीट होतात PYQ मध्ये, लक्षात ठेवा. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात? गुणसूत्राची संख्या, गुणसूत्राचे बाह्यरूप, गुणसूत्राचा आकार आणि गुणसूत्राचे विचलन. आणि वनस्पतीसाठी विचारलंय. संख्या यस 100% राईट आहे. बाह्यरूप हे पण राईट आहे. आकार पण मॅटर करतो आणि विचलन पण मॅटर करतो, म्हणजे सगळंच राईट आहे. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संविहन संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात? विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रुप्स आहेत? व्हॉस्क्युलर सिस्टम आहे, स्पोर्स प्रोड्यूस करतात बट सीड्स नाही आहेत. डायरेक्टली टेरिडोफायटामध्ये जर टेरिडोफायटा, एकेनोडर्मॅटा, ब्रायोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म जर वाचलं, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हुकर्स आणि बेंथेनम यांनी दिलेलं, त्याच्यावर पण प्रश्न येतात. तर आपल्याला लक्षात येईल की डज नॉट हॅव सीड, कुठल्या ह्याच्यात बीज नाही आहे म्हणजे बीजे नसतात, तर टेरिडोफायटा. चला, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हे जे डिझीज आहे ते कशामुळे होते? डायरेक्टली फायटोफ्लॅक्टोर्ना इन्फेस्टन्स डायरेक्टली आन्सर आहे. हे असले जे स्टॅटिक डेटा भरपूर सारे बघू शकता आजकाल सायन्समध्ये विचारतायत. आणि सायन्स हा बऱ्याच लोकांना अवघड जाणारा विषय आहे. इवन बरेच मेडिकल डॉक्टर्स जे अटेम्प्ट करतात पेपर राज्यसेवाचा, त्यांना स्वतःला कळतं की स्वतः डॉक्टर असून ते त्यांचे करेक्ट येत नाहीत. एवढं डिफिकल्ट पातळी केलेली आहे सायन्सची. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कंबाईनमध्ये 15 प्रश्न येतात, पूर्ण 15 आपला टार्गेटच नाही आहे. डिफिकल्ट आला तर 3-4 प्रश्न, जे 5 प्रश्न असतात ते स्लॉटमध्ये असतात, तेच राईट करायचे आहे. मॉडरेट आलं तर 6-7 प्रश्नावर जायचं. आणि सोपं आला तर कुठेतरी 8-9 प्रश्न आपल्याला डायरेक्टली राईट भेटतात. आणि तोच टार्गेट पाहिजे की मॅक्झिमम स्कोर जो आहे 10 मिनिमम जर घेऊन आलो सायन्समध्ये मॅक्झिमम, तर तुमचं वन साईड म्हणजे तुमचं क्लिअर होतं. कारण जर तुम्ही एक म्हणजे सांगतोय 10 घेणं पण अवघडच आहे, पण जर ज्यांनी 10 घेतलं सायन्समध्ये, ज्याचं सायन्स चांगलं आहे तो गणित पण चांगला करू शकतो. म्हणजे तिथं गणितमध्ये 12-13 मार्क घेतलेत तर इथं 22 मार्क तर ह्याच 2 सब्जेक्टमधून घेतोय. आपल्याला टार्गेट 60+ आहे. बाकीच्या ह्याच्यात बघू शकता 40+ येऊ शकतात. हा प्रश्न बघू शकता बऱ्याच इश्यू झाल्यामुळं कॅन्सल झालेला आहे. हा आपल्याला वेस्ट नको करूया आपण टाइम वाचण्यात. पुढे जाऊया. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गात काय बोलतात? तीव्र संक्रमण, तीव्र संसर्ग, सिस्टमॅटिक लॅटेन्सी. म्हणजे इन्फेक्शन विच कॉजेस डेव्हलप सोली लॉंग लास्टिंगला जे काय क्रोनिक बोलतात.
क्रॉनिक जे लॉंग लास्टिंग असतात त्याला क्रॉनिक. येस. आपल्याला हे ठीक आहे. दंड व शंकू नामक संवेदीन तंत्रिका पेशी डॅशमध्ये आढळून येतात. सेन्सरी नर्व सेल्स कॉल्ड रॉड्स अँड कोन्स आर फाउंड इन रेटिना. रॉड्स अँड कोन सेल्स ज्याच्यातनं कलर डिटेक्शन आपल्याला होतं इट इज रेटिनामध्ये आढळतात. आणि हा 2018चा पेपर होता. आता लेट्स गो टू द 2017चा पेपर आहे जो कंबाईनचा आहे. आता आपल्याला विचार की पर्सन कॅनॉट सी, म्हणजे इथं पण डिरेक्टली आपल्याला बघू शकता की कॅल्क्युलेशन करायचं आलेलं आहे. एखादा व्यक्ती 2 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. 2 मीटरवरील अंतरावर स्पष्टपणे पाहू शकत नाही. डिरेक्टली 1 बाय किती मीटर आहे 2 म्हणजे 0.5 येणार. आणि लांबचं पाहू शकत नाही मायनस येणार. येस, -0.05 डिप्टर्स. चष्मा जर तुम्हाला लागला असेल आणि मग ते कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह लेन्स आणि तुम्ही जे चष्म्याच्या दुकानात जात असाल मग ते मशीननी चेक करतात ते हेच असतं. लांबचं दिसत नाही की समोरचं दिसत नाही आहे. समोरचं असेल तर प्लसमध्ये येतो नाहीतर मग -0.5 डिप्टर्समध्ये येतो तो. चला, 2 अणूंना आयसोबार म्हणतात. म्हणजे 2 ॲटम्स आर कॉल्ड आयसोबार्स. म्हणजे काय आयसोबार म्हणजे काय असतं? जसं नंबर ऑफ प्रोटॉन इज कॉल्ड एज अ ॲटॉमिक नंबर. मग आयसोटोप आला, आयसोबार आला आणि आयसोटोन आला. मग आयसोबारमध्ये काय असतं? तर आयसोबारमध्ये लक्षात ठेवा सेम नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इज कॉल्ड एज अ आयसोबार. येस. फॉर्म मेटल्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस इन द ऑर्डर. इलेक्ट्रिकलची कंडक्टिव्हिटी आहे सर्वात जास्त म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला लावायची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. मग यस, सर्वात जास्त ॲल्युमिनियमची, त्याच्यानंतर कॉपर आणि मग सिल्वर. यस, Ag. मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेल्या प्रदूषक यस मासा जे होता मिथाइल मर्क्युरी. डिरेक्टली आन्सर. हे सगळं बघा असा जो स्लॉट भेटला सायन्सचा, म्हणजे हा जो 2017चा पेपर जो आलेला आहे यात हा सोपा होता प्रश्न, हा पण सोपा होता, हा थोडा मी बघू शकतो मॉडरेट मी सांगू शकतो, हा पण सोपा होता. म्हणजे पहिल्या 4 पैकी 3 प्रश्न सुटण्यालायक होते. यस, म्हणजे एक बेसिक अभ्यासावर सुटून जातात. चला पुढे जाऊया, पुढचा सेट बघूया. सगळे बघू शकता 1 लाइनर्स प्रश्न आहेत एकदम. चला, द लिक्विड स्टेट ऑफ H2O and the gaseous state of H2S, H2SA and H2TA at room temperature are due to higher electronegativity of hydrogen bonding, polymerization of water molecules. हे जर योग्य उत्तर आहे ऑल द अबव. यस, पुन्हा एकदा सम आलेला आहे आणि हा मॉडरेट आहे, हा डिफिकल्ट मधले प्रश्न आहे आणि हा पण मॉडरेट आहे. म्हणजे एक अंदाज लावतो की 15 पैकी किती आपण सॉल्व्ह करू शकतो. 1 एम्पियर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 मोल सोडियम क्लोराईड, 1 मोल KCl आणि 1 मोल RbClच्या द्रव्यामध्ये स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठवला तर निशेषण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणूतील अचूक संबंध ओळखा. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ द मेटल डिपॉझिटेड. करेक्ट रिलेशनशिप. करेक्ट रिलेशनशिप म्हणजे जास्त कुठलं असणार कमी कुठलं असणार तो आपल्याला सिक्वेन्स आपल्याला फक्त बघायचा आहे. मग सर्वात बघू शकता की सोडियम जिथं असेल तिथं जास्त होणार. मग पोटॅशियम लाईनीतच आहे ॲक्च्युली, सगळे इक्वल होणार ॲक्च्युली. सोडियम Na यस बरोबर आहे. सर्व जे असणार जे मोलमध्ये सेम असणार. चला प्रश्न क्रमांक 77 वर जाऊया. इन सुपर ऑर्डर टेलिओस्टिया डॅश एनिमल्स आर कॉमनली कॉल्ड एज फ्लाइंग फिश. फ्लाइंग फिश कशाला बोलतात? अँग्युइला, हिपोकॅम्पस, एक्झोसियोटस, हेमरहॅम्पेस. तो एक्झोसिटसला आपण फ्लाइंग फिश बोलतो. एक्झोसिटस फ्लाइंग फिश लक्षात ठेवायचं आहे. एक्झोस्पिटस फ्लाइंग फिश. चला 78 नंबरवर आपण जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स ड्युरिंग स्पर्मॅटोजेनिसिस. स्पर्मॅटोजेनिसिस बघू शकता की करेक्ट सिक्वेन्स आपल्याला सांगायचं आहे. स्पर्मॅटोजेनियस, स्पर्मॅटोसाइट्स, स्पर्मॅटोटिड्स, स्पर्म आणि हे सगळं. तर मग हे जर डायरेक्टली आन्सर जर बघितला तर पहिलं जे आहे आन्सर ते योग्य आहे. स्पर्मॅटोजेनी असतो, त्याच्यानंतर स्पर्मॅटोसाइट असतो आणि द सिक्वेन्स ऑफ स्पर्मॅटोजेनिसिस आहे स्पर्मॅटाइड आणि त्याच्यानंतर स्पर्म बनतो. आणि हा जे प्रोसेस आहे पूर्ण जे स्पर्म फॉर्मेशनमध्ये. येस. नेक्स्ट डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनिलिडा हेमापोरोडिटा ॲनिमल्स आहेत. पॉलिचैटा, ऑलिगोचैटा, हिरोडिनिया एर्चेनियालिडा, पॉलिचैटा, हिरोडिनिया. इट इज ऑलिगोचैटा आणि हिरोडिनिया. डिरेक्टली बघा सायन्सचे असेच प्रश्न आहेत की तुम्हाला वाटतील हे PYQमध्ये पण अवघड आहे, बट आपल्याला काही पर्याय नाही, करावे तर लागणारच. येस. आता बघू शकता हा पुन्हा एकदा बघू शकता थोडं 4 प्रश्न ह्यातलं बघू शकता की
पहिल्या स्लाईडमधले 3 प्रश्न होते ठीकठाक. ह्याच्यातले हे मी 3 मॉडरेट बोलेल, म्हणजे मी सोपं बघू शकता की 15 ह्याच्यामध्ये सोपे किती येत आहेत. हे पण मॉडरेटमध्ये गेला. आता हे बघूया. एंडोसल्फिन इज अन एक्झाम्पल ऑफ. डायरेक्टली सोपा प्रश्न आहे. एंडोसल्फिन. एंडोसल्फिन म्हणजे हे कसले उदाहरण आहे तर बुरशीजनक, जीवनाशक, तणनाशक, कीटकनाशक. तर कीटकनाशक जे आहे ते एंडोसल्फिन आहे. बरेचसे हा सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून मी सोपा याला बोलतोय. आता नेचे या डॅश या गटात येतो. नेचे, येस. मागच्या वेळेला एक आला की ज्याच्यात बीजे नसतात तो काय असतो, आणि आता ह्या वेळेला विचारलं की नेचे कशात येतो. नेचे कुठल्या गटात येतो तर टेडोफाइटा. येस, तिथं म्हणजे बीजे नसतात. आता 2,4-D चा वापर डॅश यंत्र नियंत्रणासाठी करतात. परजीवी की कवके, परजीवी, जीवाणू, तण या व्हायरल डिझिजेस म्हणजे विषाणूजन्य रोग. येस, ह्याचा कशासाठी करतात तर वीड्स, तण. नेक्स्ट, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनेट लसीचे उत्पादन करणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट आपल्याला माहिती कोविडची लस आहे, कोविशिल्ड, त्यांनीच बनवलेली. मिसलेस वॅक्सिन, डिप्थेरिया, टेटनस, पेर्टुसिस, हेपेटायटिस बी, रेप्युटेनस. तर ह्याचं जे योग्य आहे सिरम इन्स्टिट्यूट. असं जर प्रश्न आले तर जे आपल्याला कन्फ्युजन असतं की आपल्याला योग्य काय हे करायचं आहे. मग सिरम इन्स्टिट्यूट जे आपल्याला हे आहे त्याचं योग्य उत्तर जे आयोगाने पण तेच दिले, हेपेटायटिस बी ची लस. येस. आता ह्याच्यात बघू शकता हा आणि हा ॲक्च्युली तिन्ही पण थोडेफार सोपे होते. पहिल्या ह्याच्यामध्ये 3 पण सोपे होते, म्हणजे 6 ह्याच्यातला सोपा आला. आणि हे मग डॅशचं हे की बाकीचे 2 बघूया. मग वर्ल्ड वॉर 1 मध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचा काळा कोणता. बार्टोनेला क्युंटेनिया, स्टॅफ एरिसेस, ई कोली, क्लॅबिसेप निमोनिया. इट इज बार्टोनेला क्युंटाना. येस, याचं योग्य उत्तर आहे. हा पण थोडा मॉडरेट कॅटेगरीचा आपण बघू शकतो. पित्त हे डॅश अवयवात तयार होतो. येस, डिरेक्टली सोपा प्रश्न. डिरेक्टली पित्त जे आहे आपल्याला होतं, जे ॲसिडिटी होते, पित्त जे बाईल जे फॉर्म होतात, मूत्रपिंड, लाळ ग्रंथी, यकृत, फुफ्फुस. इट इज पित्त जे हे आहे बाईल, इट इज फॉर्म्ड इन यकृत, लिव्हर. 15 पैकी 7 प्रश्न सोपे होते ह्याच्यात. म्हणजे हा मॉडरेट पेपर होता सायन्सचा. म्हणजे मॉडरेट म्हणजे आपले 7 ते 8 राईट येऊ शकतात, एवढं इथं अंदाजित आहे. जर समजा पुढचे 8 म्हणजे पुढचे 7 ते 8 तुक्के मारले आणि 2 राईट आणि 6 रॉंग झाला तरी पण तिथून मग तुम्हाला कितीचा मार्क, अर्धा मार्क्सचा एज भेटतो इकडं. म्हणजे नेगेटिव्ह होणार नाही जे केले त्याच्याने. येस. आता बघू शकता नेक्स्ट जे आहे 2016 ASOचा पेपर आहे. आणि सायन्समध्ये भयानक पेपरचा सीन जो आहे तो चालतच राहिलेला आहे. आपण चला बघूया 2016चा. रेडिओ तरंगांचा वेग काय असतो, म्हणजे वेलोसिटी ऑफ रेडिओ वेव्स काय असतो. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, प्रकाशाच्या वेगा एवढाच, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी, या वरीलपैकी एकही नाही. म्हणजे रेडिओ वेव्सचं जे असतं ते आपलं जे हे असतं ते प्रकाशाच्या वेगा एवढीच असतं. इट्स सेम ॲज दॅट ऑफ वेलोसिटी ऑफ लाईट. चला नेक्स्ट, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतात. हा सोपाच होता ॲक्च्युली, फिजिक्सचा प्रश्न. हा पण सोपाच आहे. रेनबो इन द स्काय डायरेक्टली आहे डिस्पर्शन ऑफ सनलाईट बाय रेन ड्रॉप्स. खतम. सूर्यप्रकाशाच्या पावसामुळे, थेंबामुळे, अपस्करणमुळे रेनबो फॉर्म होतात. डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. रिपीटेड म्हणजे इथून पूर्वीच्या परीक्षेत रिपीट झालेला आहे, तोच इथं रिपीट झाला. चला 73 नंबर प्रश्न इंग्लिशमध्येच वाचतो. मिक्सचर ऑफ केमिकली इनॲक्टिव्ह गॅसेस इज फिल्ड इन द इलेक्ट्रिक बल्ब बिकॉज ऑफ. इलेक्ट्रिक बल्बमध्ये वेगवेगळ्या गॅसेसचे भरले जातात. कशामुळे म्हणजे काय. इट प्रिव्हेंट्स द ऑक्सिडेशन ऑफ टंगस्टन मेटल फिलामेंट. येस, कारण ऑक्सिजन झाल्यावर टंगस्टन फिलामेंट आहे तो तुटून जातो, मग आपल्याला बल्ब जळणार नाही, आपल्याला माहीत असतं. म्हणजे ए तर राईट आहे. इट एनहान्स द मेल्टिंग पॉईंट ऑफ टंगस्टन मेटल फिलामेंट. नाही, असं नाही आहे. इनर्ट गॅसेस आर अवेलेबल इन अबंडन्स ॲज चीप. असं पण नाही आहे की जे गॅसेस आहे ते स्वस्त भेटतात. प्रकाशाची तीव्रता वाढवण्यासाठी मदत करतात, असं पण काही प्रकार नाही. फक्त ए इज ट्रू. येस, डिरेक्टली हे सगळं ॲप्लिकेशन बेस्ड हे आहे. आता क्लोरोफ्लोरो कार्बन्सवर प्रश्न आलेला आहे. येस, क्लोरोफ्लोरो कार्बन्स कंपाऊंड्स आर कॉल्ड फ्रेऑन्स. जे आपण एसीमध्ये पण हे सगळे गॅसेस वापरतो, फ्रेऑन्स. विच स्टेटमेंट अमॉंग्स देम इज इनकरेक्ट. रॉंग काय विचारलं आहे. मग फ्रेऑन्स काय, केमिकली अनरिएक्टिव्ह, नॉन टॉक्सिक अँड ओडरलेस. येस, ओडरलेस, वास बीस येत नाही, गंधहीन असते. यस, फ्रेऑन गॅस तसंच असतो. इनकरेक्ट, रॉंग विचारले काय. यूज्ड ॲज सॉल्व्हेंट, एरोसोल, प्रॉपलन्स अँड ब्लोईंग एजंट फॉर प्लास्टिक फोम. यस, तिथं पण यूज होतो. ब्रोकन डन इन अप्पर लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर बाय द पॉवरफुल UV रेडिएशन एमिटेड बाय द सन.
येस, फ्रेयॉनमुळेच हे होतं. म्हणजे नन ऑफ द अबाव आर इनकरेक्ट, म्हणजे सर्वच बघू शकता की राईट आहेत. 75चा येस, हा पण बघू शकता मजबूत प्रश्न आलेला आहे आणि एकदम सोपा आहे डायरेक्टली. 75, 76 आणि 77 हे तिन्ही पण आपल्याला माहीत असेल की सोप्या कॅटेगरीमधलेच प्रश्न मला दिसत आहेत. थांबा एक मिनटं. चला, सन 1818 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणुसिद्धांताचा हे ठरवला? ॲटॉमिक थिअरी ऑफ जॉन डाल्टन. लक्षात ठेवायचा, सोपा प्रश्न. लिमोनाइट या लोखंडाच्या धातूचे रासायनिक रेणुसूत्र काय आहे? मगाशी आपण मॅग्नेटाइट, चिरोसेफलाइट बघितलं, आता लिमोनाइटचं विचारलंय. मग आपल्याला काय आहे, MHLS जे आहे, मॅग्नेटाइट, हिमोलाइट, लिमोनाइट, सिडराइट, सगळ्यांचे फॉर्म्युला पाठ करायचे आहे. हे तर नाही आहे, Fe2 हे पण नाही लिमोनाइट, FeOH इज लिमोनाइट. येस. टिक्का डिझीज बघू शकता, भुईमुंग म्हणजे ग्राउंडनट. येस, डिरेक्टली तिन्ही पण बघू शकता. हा स्लॉट एकदम सोपा होता या पेपरचा. ह्याच्यातला हा थोडा आपण बघू शकता की मॉडरेट बघू शकता. हा पण थोडा सोपाच होता पण लॉजिकली मॉडरेटच. सूर्यप्रकाशवाला इझी होता 4 आणि हा 5, म्हणजे 5 प्रश्न तरी आत्तापर्यंत तरी सोपे आलेले होते या पेपरला. पुढचे स्लॉट बघूया की प्लांट ग्रोथसाठी कुठलं हे जबाबदार असतात. एक मिनटं. येस, चला. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? वनस्पती वाढीसाठी सल्फर, पलाश, मॅग्नेशियम, जस्त. झिंक इज इम्पॉर्टंट फॉर द प्लांट ग्रोथ. मायक्रो एलिमेंट विचारलं. मायक्रो एलिमेंट कुठला आहे की जे लागतात प्लांट ग्रोथसाठी? झिंक. क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचा जो टॉपिक आहे त्याच्यातच हे सर्व कव्हर होतं. वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी डॅश घटक कोणते घटक आवश्यक असते? कार्बन, हायड्रोजन, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इज द राईट आन्सर. डायरेक्टली हे दोन पण मला वाटतं की मॉडरेट, इझी टू मॉडरेटमध्ये होता. म्हणजे ह्याच्यातला एकच प्रश्न तुम्हाला सुटू शकतो, म्हणजे 6 प्रश्न या पेपरमध्ये सुटत आहेत. येस, ॲसिमेट्रिकल टेल फिन कशाचे आहे? म्हणजे येस, खालीलपैकी कोणत्या माशाचा पुच्छवर असममित असतो, म्हणजे ॲसिमेट्रिक टेल फिन असते? पॉम्प्रेटची नाही. पॉम्प्रेटची आपण जर मासा काढला तर प्रॉपरली असते, सिमेट्रिक असते, आपल्याला पाहिजे. बॉम्बे डकची पण नाही, एलची पण आहे. शार्कची आपण जर बघणार ॲसिमेट्रिक असते, एक मोठी एक बारकी, म्हणून ॲसिमेट्रिक त्याला बोलतात. ॲसिमेट्रिक म्हणजे सेम नसणारा. देव मासा सस्तन बघू शकता. ह्याच्यात भरपूर हे झाला की एकपेक्षा जास्त उत्तर घावत होते आणि आयोगाने हॅशटॅग मारलाय. चला, सिक्वेन्स ऑफ इयर. सिक्वेन्स ऑफ इयर ऑसिकल्स इन द मिडल इयर फ्रॉम आउटर इयर टू इनर साइड. मिडल इयर टू आउटर इयर, जे मिडल साईडमधले जे आहे ते सिक्वेन्स आपल्याला सांगायचं आहे. मध्य कर्णक असलेल्या कानातील हाडांच्या क्रम बाहेरून आत अशा प्रकारे. बाहेरून जे आत जातं मिडल इयर्स, त्याचं आहे MIS करून जे शॉर्टकट आहे माझा, म्हणजे मॅलिसेस इनकस स्टेप्स. लक्षात ठेवायचं आहे. MIS हा मी बनवलेला शॉर्टकट आहे. MIS डिरेक्टली लक्षात ठेवायचं, जे पूर्ण हाडाचे बघू शकता आउटर साईडपासून इनर साईडपर्यंत गेलेले लेयर्स आहेत. चला, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? येस, X लिंक क्रोमोझोममध्ये कुठलं होतं? गळखंड, ग्रेव्हस डिझीज, रंग अंधत्व, हाशिमोटो आजार. तर X गुणसूत्रामुळे जे लिंक आहेत ते कलर ब्लाइंडनेस. विटॅमिन Aची पण कमी असल्यामुळे बघू शकता कलर ब्लाइंडनेस होण्याचे चान्स असतात. ह्याच्यातलं पण एक बघू शकता. 6-7 प्रश्न तर इथं पण आले की जे आपल्याला सोपे कॅटेगरीमधले आहेत. नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात? येस, BCG, ओरल पोलिओ, हेपॅटिटिस बी. पहिलाच आन्सर आहे. हे DTP आणि MMR हे देत नाहीत, हे नंतरच्या पार्टमधले आहे. डायरेक्टली BCG, ओरल BCG देतातच. लक्षात ठेवा, जेव्हा नवजात बाल जन्माला येतो डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये BCG पहिली लस टाकली जाते. येस, अस्तंभ आणि स्तंभ दिले. फ्लेमिंग, वॉक्सन, ज्युनियर, म्हणजे ए फ्लेमिंग, वॉक्सन, ज्युनियर, एडवर्ड जेनर आणि हे. एडवर्ड जेनरनी स्मॉल पॉक्ससाठी आपल्याला बघू शकता की डायरेक्टली डिस्कवरी केली होती, म्हणजे Cचा 1 येणार. यस, एकच ऑप्शनमध्ये Cचा 1. आता बाकीचे पण लक्षात ठेवायचे. मग फ्लेमिंग जे आहेत एन्झाईम्स लायझोझोम, वॉक्सन जे आहेत स्ट्रेप्टोमायसिन त्यांनी ते बनवला, आणि लुईस पॅस्चर जे आहे अँथ्रेक्स वॅक्सिन. हा पण सोप्या कॅटेगरीचा होता. म्हणजे जितका एक बेसिक सायन्स जर वाचला 5वी ते 10वी पर्यंतचे बोर्ड, मग त्यातला आपल्याला दिसतो की 2018 मध्ये आपल्याला अवघड सेट होता, जिथं फक्त 5-6 प्रश्न राईट येऊ शकतात, आणि 2017 आणि 16 मध्ये एक कुठेतरी 7-8 प्रश्नांपर्यंत लोक राईट घेऊ शकतात. म्हणजे हा जर मॉडरेट पेपर आला, मॉडरेट टू टफमध्ये,
तर 5-6 प्रश्न राईट येत आहेत आणि जर इझी टू मॉडरेटमध्ये गेला तर 7-8 प्रश्न राईट येत आहेत. म्हणून ही रेंज लक्षात ठेवा, ही ॲव्हरेज स्टुडंटची रेंज आहे महाराष्ट्रात. अवघड आल्यावर फक्त मग 3 ते 4 जर तुक्केमध्ये लागले तर लागले, ते पण निगेटिव्ह होऊन ते पण कटून जातात. मग आपल्याला सायन्सचा कसा पण पेपर येऊ दे, टार्गेट हेच ठेवायचं की 7 ते 8 मार्क कसं घेता येईल 15पैकी. इट इज अचिवेबल. जर सायन्समध्ये तुम्ही 7 ते 8 घेतला, सर समजा 7च पकडू मिनिमम, गणितमध्ये 13 घेत आहे, करंटमध्ये पण समजा करंट कधी कधी डेटा येतो तर मी 6 मार्कच पकडतो, पण भूगोल इतिहास 10 मार्काच्या सध्या सोपा सेट येतोय, 7-7 मार्क तिथं भूगोल इतिहासात घेतला. इकॉनॉमिक्स 15पैकी 10 अचिवेबल आहे, चांगला. पॉलिटी विषय कसाही येऊ दे, कितीही येऊ दे, 10 ते 12 मार्क आपल्याला भेटतात. जर हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर 7 3 10, 10 आणि बघू शकतो 14 24 30, 30 आणि आपलं 2 32 आणि 1 2 3 4 5 6 62. हे बघा, दिस इज द कॅल्क्युलेट टू अचीव 62 मार्क्स. खतम. ह्याच स्ट्रॅटर्जीने आपल्याला जायचं आहे आणि जे बाकीचे पण तुम्ही अटेम्प्ट करणार ते निगेटिव्हमध्ये कटकुट होऊन बॅलन्स होईल असं मी हे करतो. आणि हेच टार्गेट आपल्याला एंडपर्यंत 21 डिसेंबरची परीक्षा असेल 4 जानेवारीला, हेच वेळी जायचं आहे. आपले मी सांगतो PYQचे जे आहेत, PYQचे अजून 1 महिना पूर्ण चालणार आहे, नोव्हेंबर पूर्ण चालणार आहे, डिसेंबरचे 2 आठवडे पूर्ण चालवू आपण. डिसेंबरचे काय पूर्ण जानेवारीपर्यंत चालवू, डिसेंबर एंडपर्यंत. आणि तिथून मग गट ब आणि गट क मेन्स आहे, इंग्लिश मराठी पण असेल, त्याचा पण सेट आपण डिस्कस करू. तसेच GSचा पण सेट आपण डिस्कस करू मराठीमध्ये. असेच PYQ सिरीज ही चालणार आहे. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला लक्षात येईल की ऑलमोस्ट 1800 ते 2000 प्रश्न आपण कुठेतरी PYQ डोळ्या नजरे घालून घालवतोय. आणि हे प्रश्न इट इज इनफ टू क्लिअर द प्रिलिम्स. इवन मेन्सचा तुमचा 60-70% पेपर 2चा होऊन जातो मग अभ्यास. 60-70 नाही, 80% पकडा. थोडं कायदे आणि आपलं एरियल फोटोग्राफी हे सोडून मग बाकी सगळं कव्हर होतंय. मग आजच्या इथंच लेक्चरला थांबूया. पुढच्या आठवड्यात परत 3 नवीन पेपर घेऊन येऊया. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, त्या पूर्वपरीक्षेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. पेपर कसा येईल त्याचं पण आपण डिस्कशन करू. कदाचित जर सोमवारी हा लेक्चर म्हणजे आपण ट्राय करू की सोमवारी PYQ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. पण जर राज्यसेवाचा आपण जर पेपर डिस्कशन असेल आणि तिथं जर ॲनालिसिस करायचं असेल, नाही तर मग तो डिस्कस करू शकतो या लेक्चरला. आजच्या इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.